नाही, आपण हे स्वतःहून नम्रपणाने हा सर्व भाग आपल्याकडे घेत नाही हे जरी असलं तरी मला एक असं वाटतं की आपण यापूर्वी केलेले जे काही उपक्रम असतील त्याच्यातनं हे काहीतरी करू शकतात एवढा आशेचा अंकुर तर त्यांच्या मनात आला असेल म्हणून हा विश्वास असेल. अन्यथा राजकीय लोकांच्या मागे नसते का गेले? नाही, जातात ना काही, म्हणजे चांगली लोकं पण आहेत ना राजकारणामध्ये आहेत ना, असतील आहेत. सगळे. नक्कीच. तर असं नाही आहे की म्हणजे मी खरंच सांगतो, म्हणजे मी काहीतरी नम्रपणे किंवा असं काहीतरी मॉडेस्टी वगैरे ह्या अँगलने मी म्हणत नाही आहे. पण खरंच जर का आपल्याला, म्हणजे मी पण हा विचार केला होता की बरोबर. आपल्याकडे काय अशी वेगळी यंत्रणा आहे का? हं. इतर जणांकडे जी यंत्रणा आहे तीच आपल्याकडे आहे. बरोबर. मला मला तर म्हणजे मला तर अगदी 100% वाटतं की हे कुठेतरी एक म्हणजे काय सद्गुरूंची कृपा म्हणा. हो. आणि म्हणजे मला अनेक वेळा असं विचारतात की हे अशा कल्पना कशा सुचतात तुम्हाला किंवा ह्या सगळ्या आयडियाज येतात. बरोबर. तर म्हणजे मी तर असं म्हणेन की माझे जे सद्गुरू आहेत, श्री गुरु बालाजी, तर अनेक वेळा मी जेव्हा त्यांना ऐकतो, सत्संग असतात, काय म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरती ते त्यांची प्रवचनं असतात, तर कुठेतरी एक ते बी पेरतात आणि ती कुठे मला असं वाटतं की कल्पनाचं वृक्ष एक तयार होतं आणि त्याची जी फळं आहेत ती या तनिष्का असेल, वाहायन असेल, या रूपात ती बाहेर पडतात. पण हे तर मला असं वाटतं की अशा कल्पना अनेक जणांना येत असतील किंवा असं काहीतरी करायचं, काहीतरी काय खूप आम्ही काहीतरी नवीन करतो आहे की पाण्यावरती काय पहिल्यांदा असं काही कोणी करतं असं नाही आहे. अनेक जणांनी हे प्रयत्न केलेत आणि त्यांना यश मिळालेलं आहे. पण ज्या पद्धतीने आता अर्थात एक सकाळ माध्यम जोमाचा एक फायदा तर आहेच की आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो, पण अशा ठिकाणी जिथे सकाळ पोचत नाही आहे तिथून देखील प्रतिसाद मिळतो आहे. तर ह्याला माझ्या मनात तर खात्री आहे की हे सगळं म्हणजे खरंच कुठेतरी ते देवाचीच इच्छा आहे आणि आपल्याला एक सेवा करण्याची संधी मिळतो आहे, हे याच्यासाठी मी